नमस्कार महाराष्ट्र, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। तर उद्या महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मतदान आहे उद्या। आणि तुम्हाला संविधानाने दिलेला हक्क, तो म्हणजेच मतदानाचा हक्क, आणि मतदान करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक आहे तो म्हणजे मतदार यादीत नाव, आणि मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता। शिवाय तुमच्याकडे जर जी स्लिप आहे, वोटिंगची स्लिप आहे, ती जर नसेल, कुठून आली नसेल, तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने 1 मिनिटामध्ये तुम्ही ती स्लिप काढू शकता। तुमच्या मोबाईलवरती त्याची प्रिंट घेऊ शकता किंवा मोबाईलवरती ठेवू शकता। जर तुमच्याकडचं समजा वोटिंग आय डी हरवला असेल, काही झालं असेल, तर तुम्ही पटकन काय करू शकता, ही वोटिंग आय डी, तुमचा वोटिंग स्लिप काढू शकता घर बसल्या। तर पहिली स्टेप आहे। पहिल्या स्टेप जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका, आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा। गुगलवरती जाऊन सर्च करायचं आहे तुम्हाला, वोटर सर्व्हिस म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं वेबसाईट आहे ती। ते सर्च केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करा। तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा पॉपअप ओपन होईल। त्याच्यामध्ये 3 पद्धतीने तुम्ही तीन पद्धतीने काय करू शकता, तुमचे आपला वोटर आय डी सर्च करू शकता, वोटर रिसिप्ट सर्च करू शकता। पहिला आहे EPCIC, इपिक नंबरने शोधू शकता, किंवा तुमच्या डिटेल्स विवरण सर्च बाय डिटेल्स, किंवा मोबाईलद्वारे शोधू शकता। मोबाईल नंबर जर तुमचा रजिस्टर असेल तर त्याच्यावरून तुम्ही पटकन काय करू शकता, सर्च करू शकता। तर आपण पहिल्या ऑप्शनने जाऊया। जर तुमच्याकडे तुमचा इपिक नंबर म्हणजे मतदार ID क्रमांक असेल, त्या पद्धतीने आपण शोधू शकतो पटकन। पहिली तुमची लँग्वेज सिलेक्ट करा। इथे मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज असतील, त्याच्यापैकी एक लँग्वेज सिलेक्ट करता। पुढे गेल्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे तो तुमचा मतदान ID क्रमांक, दुसरा जो असेल, जे काय असेल ते TG अशापासून अंक नंबर असेल। दुसरं इथे तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्यानंतर पुढचं स्टेप आहे, तुमची पुढची स्टेप आहे की इथे दिलेला कॅप्चा जो आहे तो ॲज इट इज जसाच्या तसं, स्मॉल असेल तर स्मॉल, कॅपिटल असेल तर कॅपिटलमध्ये टाकायचं आहे, आणि खाली सर्च बटन आहे, सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं डिटेल्स येईल, ज्याच्यामध्ये तुमचं इपिक नंबर असेल, तुमचं नाव असेल, एज, रिलेटिव्स नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, सगळे डिटेल्स असणार। याच्या पुढेही असणार, लँडस्केपमध्ये दिले हे पूर्ण डिटेल असणार आहे, कुठे तुमची असेंब्ली आहे, कुठे तुमचं पार्ट आहे, आणि तुमचं पोलिंग स्टेशन म्हणजे कुठे असणार आहे तुमचे वोटिंग केंद्र ते तुम्हाला दिसेल। आणि तुम्हाला जर PDF हवी असेल तर व्ह्यू डिटेलवरती क्लिक करायची। व्ह्यू डिटेल केल्यानंतर तुमच्यासमोर असं तुमचं काय येईल, पूर्ण ती रिसिप्ट येईल, मतदाराचं तपशील येईल। तो तपशील तुम्ही काय करू शकता, इथे प्रिंटद्वारे छापू शकता, आणि कधी आहे वोटिंग ते तुम्हाला पण पूर्ण या डिटेल्समध्ये दिसेल की 20/11/2024 म्हणजे उद्या त्याची काय आहे, डेट आहे। अशा पद्धतीने तुमचं मतदान रिसिप्ट, तुमची ID डाउनलोड करू शकता विदिन 1 मिनिटामध्ये। ओके। दुसऱ्या पद्धतीने जर आपण बघितलं तर दुसरी जी पद्धत आहे विवरण खोज, म्हणजे याच्यामध्ये तुमचं सगळे डिटेल टाकावलं आहेत, नाव, रिलेटिव्स म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं एज काय आहे ते, किंवा बर्थ डेट, त्याच टाकत जायच्या, आणि तुम्हाला पुढे ही जी प्रोसेस आहे तीच फॉलो करायची आहे। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचं मतदान काय करू शकता, मतदान रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करू शकता। तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा। शिवाय तुमच्या सगळ्या नातेवाईक असेल, मित्र असेल, त्यांना फॉरवर्ड करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।